तर मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आज आपल्याकडे आहे पार्टी. आपण छानपैकी करणार आहोत चिकन पकोडे. चिकन पकोड्यांसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. आपण चिकन आणलेलं आहे, त्याच्याबरोबर हे आहे कॉर्नफ्लॉवर, इकडे आहे मैदा, 2 अंडी घेतलेली आहेत, त्याचबरोबर लसूण, मिरची आणि हे आहे आलं. सगळ्यात आधी आपण आलं, मिरची आणि लसणाची पेस्ट करणार आहोत. त्यामध्ये मग नंतर अरारोटची पावडर अर्थात हे कॉर्नफ्लॉवर आहे ते आणि मैदा हे मिक्स करू आणि त्याच्यामध्ये अंडी घेऊ आणि ते फेटून घेऊ आणि फेटल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून मिक्स करून आपण छानपैकी फ्राय करणार आहोत. चला तर मग. आता आपण जी आलं लसणाची पेस्ट बनवली ही पेस्ट आपण टाकणार आहोत या चिकनमध्ये. हे बघा, हे आपण टाकूयात. मस्तपैकी छान झाली ही पेस्ट. ही सगळी पेस्ट आपल्याला टाकायची. आपण काय केलं, आलं, लसूण आणि मिरची या तिघांची मिळून ही पेस्ट तयार केली. आता ही पेस्ट आपण टाकली आहे. त्याच्यासोबत ही जी आहे कॉर्नफ्लॉवर, हे कॉर्नफ्लॉवर पण टाकूयात आपण. छानपैकी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि मैदा आहे, थोडा मैदा, तो मैदासुद्धा टाकूयात. आता ही अंडी आहेत ना, ही अंडी आपण फोडणार आहोत आणि फेटून घेणार आहोत. आता अंडी फेटून घेऊयात आपण. हे बघा, छानपैकी झालेलं आहे. अंडं फेटलेलं आहे आपण. फायनली आपण हे सगळं चिकन आता एकजीव केलेलं आहे आणि मॅरिनेशनच्या प्रक्रियेसाठी आपण 15 मिनटं ठेवणार आहोत. यात लिंबूसुद्धा पिळलेलं आहे आणि मग मस्तपैकी फ्राय करून घेऊ. आणि आता आपण पकोडे तळायला घेतले, चिकन पकोडे. याचा कलर जो आहे तो पिवळा येणार आहे, पिवळसर, कारण की आपण रंग टाकलेले नाहीत. रंगांमध्ये खरं तर केमिकल्स असतात, त्यामुळे आपण रंगाचा वापर केलेला नाही. हे बघा, मस्तपैकी बराच वेळ तळायला लागतात. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला. आणि फायनली आपले पकोडे तयार झालेत, चिकन पकोडे. आता आपण मस्त गरमागरम पकोडे जे आहेत ते या कढईतनं बाहेर काढूयात. मी तुम्हाला दाखवतो कसे झालेत पकोडे. आपला स्वराज जो आहे तो खास कॅमेरामन झाला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि स्वराजलाच पहिल्यांदा हे सगळे पकोडे मिळणार आहेत. आता छानपैकी हे पकोडे तयार झालेत. दाखवा स्वराज. सुंदर पकोडे तयार झालेत आणि आपण आता मस्त एन्जॉय करणार आहोत. वर शेकोटी पेटवणार आहोत आणि पकोडे खाणार आहोत. पहिला मान स्वराजचा. आता माझ्या बाबांनी फायनली चिकन पकोडे बनवले आहेत. आता इकडे खूप गारवा पडला आहे मागणीत. आता आम्ही चिकन पकोडे झाल्यावर इथे शेकोटी पेटवणार आहोत. आई, बाबा, मी आणि माझी आजी. आणि आम्ही इथे म्युझिक सिस्टमचं पण हे केलं आहे, स्पीकर लावला आहे. आता हे पकोडे खूप मस्त झालेले आहेत. आता मी इकडे शेकोटी शकतो आणि खूप थंडी पडली आहे आणि मी आता पकोडे खातोय. मस्त थंडी पडलेली आहे, एकदम छान. आणि आपले पकोडे तयार झालेत आणि आता आपण टेरेसवर पकोडे पार्टी एन्जॉय करतोय. स्वराजचा पपलूसुद्धा आला आहे. स्वराजची आई, स्वराज आणि आम्ही आता छानपैकी आम्ही एन्जॉयमेंट करणार आहोत. शेकोटी विथ पकोडे.